आणि आजचा जो प्रश्न आहे की आजची ती बंदिनी आहे का? तर यावर माझं उत्तर असेल की ती यामध्ये सामावलेली प्रत्येक ती ही माझ्या मते बंदिनी आहे. जरी तिने या तंत्रयुगात कितीही मोठी झेप घेतली, कितीही कीर्ती कमवली, किंबहुना ती जगभर फिरली, तरीही ती बंदिनी आहे. कारण या प्रवासात तिला तिच्या मागे असणाऱ्या लोकांच्या काळजीपोटी त्या सर्व रीतिरिवाजांपुढे प्रमाणे जावे लागते. जवळच्या लोकांच्या प्रेमापुढे तिला झुकावे लागते. आपली स्वप्ने बाजूला सारून स्वतःच्या इच्छांना मागे ठेवून आपल्या जवळच्या माणसांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात. याचा अर्थ ती भावनांमध्ये बंदिनी आहे. आणि अशा प्रत्येक भावनांमध्ये ज्या रूपात ती प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून एक वेगळीच जबाबदारी ती प्रत्येक वेळी पार पडत असते आणि म्हणून ती या नात्यांमध्ये बंदिनी आहे. आणि महत्वाचे म्हणजे स्वतःची एक जागा, एक स्थान निर्माण करताना ती बंदिनी होते आणि म्हणून मला असं वाटतं, की कितीही ती सक्सेसफुल झाली, यशस्वी झाली, शिकली, पुढे गेली, तरी ती बंदिनी आहे. पण हां, स्वतःसाठी मात्र स्वप्ने पाहताना तिला अजिबात कुणीही अडवू शकत नाही. ती एक वेगळी स्वतंत्र आणि मुक्त विचारांची आहे, असं मला वाटतं. धन्यवाद. खूप छान.